भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवां व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। व्यक्तीला येणाऱ्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या 3ही अवस्थांमध्ये कोण कार्य करतो, असा चौथा प्रश्न आपल्या समोर आहे. त्यातल्या 6 प्रश्नांपर्यंत आपण मंत्रांपर्यंत आलेलो होतो. आज 7वा मंत्र आपल्या समोर आहे. स यथा सौम्य वयांसी वासो वृक्षं संप्रतिष्ठन्ते एवं हवै तत्सर्वं परम आत्मनि संप्रतिष्ठिते. हे वत्सा, ज्याप्रमाणे पक्षी विश्रांती घेण्यासाठी एखाद्या झाडावरती बसतात, थांबतात, त्याप्रमाणे हे परमश्रेष्ठ आत्मतत्वामध्ये आपण सगळे लीन होतो. आपल्या प्रत्येकाची अंतिम भूमिका काय आहे, तो विचार इथे येतो. झोप ज्या वेळेला आपण घेतो, त्यावेळेला आपली इंद्रिय जी आहेत ती मनामध्ये लीन होतात. आणि ती मनामध्ये लीन झाल्या कारणानं मनामधल्या हालचाली ज्या काही आहेत, त्या हालचालीही तिथे शांत होतात. म्हणून ज्या वेळेला झोप पूर्ण करून आपण जागे होतो, त्यावेळेला एक प्रकारची प्रसन्नता आपण अनुभवतो. कारण सगळ्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांना एक विश्रांती मिळालेली आहे. म्हणून पुन्हा ते नव्या कार्यरत भूमिकेमध्ये येतात. म्हणून विश्रांतीनंतर जागृत अवस्था आहे. आणि ही जागृत अवस्था झाल्या कारणानं मन पुन्हा आपल्या दृश्य जगतामध्ये, आपल्या प्रपंच जगतामध्ये कामाला लागतं. त्या अनुषंगानं पुन्हा सगळे विचार जागे होतात. म्हणून त्या मनाच्या या अवस्थेला त्यांनी उपमा जी दिली, ती पक्ष्याची उपमा दिली. वयांसी म्हणजे पक्षी. पक्षी उडतात. काही काळ दमला आहे असं जाणवल्यानंतर जवळपासचं झाड दिसेल तिथे ते विश्रांतीसाठी थांबतात आणि पुन्हा ते उडतात. अशा अर्थानंही हा एक भाग आहे. आणि सकाळ झाल्यानंतर पक्षी आपल्या घरट्यामधनं उडालेले आहेत, दिवसभर ते बाहेर आहेत. पुन्हा सूर्य अस्ताला जात असताना ते आपल्या घरट्यामध्ये येऊन काही काळ थांबतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते उडतात. या अंगानं पक्षी, घरटे आणि विश्रांती हीच संकल्पना ऋषींनी एका बाजूला काव्यात्मकतेच्या अंगानंही वापरली, दृष्टांताच्या अंगानंही वापरली. आणि तेच त्यांनी परमानंदाशी, आत्मानंदाशी सूत्र ज्याला म्हणावं, ते त्या ठिकाणी त्यांनी जोडलं. सर्वश्रेष्ठ आनंद जीवाला जर कुठे मिळत असेल तर तो आनंद ब्रह्मानंदाशी किंवा आत्मानंदाशी निगडीत आहे. म्हणून ते जे आनंदमय कोशामधलं असलेलं स्वरूप आहे, त्या आनंदमय कोशाला अनुलक्षून एका बाजूला आपण विश्रांतीही घेतो दृश्याच्या अनुषंगानं, आणि दुसऱ्या बाजूला आनंदाची अनुभूतीही आपण घेतो. आणि म्हणून निद्रेमुळे तुमच्यात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक
एक प्रकारचा विश्रांतीचा भाग येतो, एक नवीन ऊर्जा, चालना ही तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून त्यांनी पुढल्या 8व्या मंत्रामध्ये पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांचं असलेलं एकत्रीकरण जे आहे ते एकत्रीकरण विचारामध्ये घेतलेलं आहे. पृथ्वीच पृथ्वी मात्राच्या पश्चात उपमात्राच तेजश्च तेजोमात्राच वायुश्च वायुमात्राच आकाशश्च आकाशमात्राच चक्षुश्च द्रष्टव्यंच श्रोतंच श्रोतव्यंच घ्राणंच घ्रातव्यंच रसश्च रसयितव्यंच त्यक्च स्पर्शयितव्यंच वाक्यंच वक्तव्यंच हस्तौच दातव्यं चोपस्थाच नंदनीयत्वंच पायुश्च विसर्जयितव्यंच पादौच गन्तव्यंच मनश्च मन्तव्यंच बुद्धिश्च बोधव्यंच अहंकारश्च अहं कर्तव्यंच चित्तंच चेतयितव्यं तेजश्च विद्योतयितव्यंच प्राणश्च विधारयितव्यंच. प्राण कशा रीतीनं कार्य करतो आहे, प्रत्येक अणुरेणूमध्ये तो कसा आहे, हा विचार त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी पृथ्वीच्या पृथ्वी मात्राच, पृथ्वी आणि तिचं असलेलं सूक्ष्म रूप, आपश्च आपो मात्राच, पाणी आणि पाण्याची तन्मात्रा त्याचं सूक्ष्म रूप, तेजश्च तेजो मात्राच, तेजाचं सूक्ष्म रूप, वायुश्च वायुमात्राच, वायूचं सूक्ष्म रूप, आकाशाचं सूक्ष्म रूप, डोळ्यांचं सूक्ष्म रूप, कानांचं रूप सूक्ष्म रूप, नाकाचं वास घेण्याचं कार्य, रसनेंद्रियाचं चाखता येण्याजोगं कार्य, त्वचेचं स्पर्श करण्यासारखा असलेला विचार, वाणी बोलणारे शब्द, हात आणि हातानं पकडता येण्याजोग्या वस्तू, जननेंद्रिय त्यांची उपभोग्य वस्तुतः, मलविसर्जन आणि त्यातून विसर्जन करण्यायोग्य वस्तू, पाय आणि त्याच्या योगे पोचण्याचं ठिकाण, मन ज्याचा विचार करायचा ते, बुद्धी म्हणजे जाणणारी गोष्ट, अहंकार आणि त्याचा विषय, चित्त आणि चिंतनयोग्य वस्तू, तेज आणि त्याचा विषय, हे प्राण आणि त्यानं धारण केलेले सर्व आहेत. म्हणजे 24 म्हणजे पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, मग पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, 20 मन अंतःकरण चतुष्टय, मनबुद्धी चित्त आणि अहंकार ही तत्व त्याच्यामध्ये येतात. 24 तत्व. हा आत्म्यामध्ये लीन होतात. ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थानं सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये राहतो त्यावेळेला ही सगळी 24 तत्व एका आत्म्यामध्ये लीन झालेली असतात. त्यामुळे तुम्हाला दृश्यामधल्या कुठल्याच जाणीवेचा भाग तुम्हाला स्पर्श करत नाही. जसं भूल दिल्यानंतर माणसाला काय चाललंय कळत नाही, तशी एक प्रकारची अवस्था ही गाढ झोपेमध्ये दृश्याच्या अनुषंगानं तुमच्यामध्ये येते. कितीही दुःखद घटना घडलेली असू द्या, जोपर्यंत तुम्ही जागृतीत असतात तोपर्यंत तुम्ही त्या विश्वाशी त्या दुःखाशी निगडीत असतात. तुमची वृत्ती शोकात्मक वातावरणाची असते. पण गाढ झोप लागल्यानंतर तो जो काही 2 तासाचा पिरियड असेल, 4 तासाचा पिरियड असेल, तिथे झोपण्यापूर्वीचा असलेला शोकात्मक भाव अजिबात व्यक्त होत नाही. तुम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी शांत होता.
म्हणून गाढ झोपेमध्ये हे सगळेच एका प्राणतत्वाशी आत्म्याशी लीन होतात आणि आत्मा हा सगळ्याच दृश्यापासून म्हटलं तर अलिप्त आहे, त्याला कुठलीच भावना नाही आहे. म्हणून आपल्यामध्येही त्या काळात कुठल्याच भावना निर्माण होत नाही. आपण एक प्रकारानं शांत असतो आणि त्यालाच अनुलक्षून हा जो कोणी आपल्यामध्ये आहे, बघणारा आहे, स्पर्श करणारा आहे, या सगळ्यांमधला जो अविनाशी आत्मतत्वाचा विचार आहे तो त्यांनी पुढे घेतलेला आहे. 9व्या मंत्रामध्ये एष हि द्रष्टा स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मंता बोद्धा करता विज्ञानात्मा पुरुषः सपरे अक्षरे आत्मनि संप्रतिष्ठिती. हा जो बघणारा कोणीतरी आहे, स्पर्श करणारा आहे, ऐकणारा आहे, वास घेणारा आहे, रस चाखणारा आहे, विचार करणारा आहे, तोच कर्ता एक प्रकारानं विज्ञानात्मा पुरुषः, तोच विज्ञानरूप जीवरूप जीवात्मा ज्याला म्हणता येईल तो आहे. आणि तो कुठे आहे? सहा परे अक्षरे आत्मनि संप्रतिष्ठते. तोच उच्चतम अविनाशी आत्मतत्वामध्ये वास करतो. परी हा शब्द वापरलाय. सपरे, सपरे म्हणजे तो अविनाशी, तो अविनाशी आत्मा, उच्चतम. आणि अक्षर, अक्षर हे त्याचं विशेषण. जीवात्म्याची भूमिका कशी आहे तर जीवात्म्यामध्ये सुख आणि दुःखाची जाणीव आहे. ही जाणीव एक प्रकारानं अज्ञानाशी निगडीत आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये मला जे काही दुःख होतं किंवा मला जो काही सुखाचा भाव येतो, अपमानाचा भाव येतो, इथे मी ह्या सगळ्याला माझ्यातल्या जीवभावाला अनुसरून बघतो, ज्याला आपण मी म्हणतो. मला तो असं बोलला, मला ते लागलं किंवा त्यानं माझं कौतुक केलं, हे जे आहे इथे मी हा सगळा देह जोडलेला आहे. देहाच्या अनुषंगानं, मनबुद्धीच्या अनुषंगानं मी त्याला जोडलं गेलो आणि त्यामुळं एक प्रकारची भ्रांती ज्याला म्हणता येईल, अज्ञान ज्याला म्हणता येईल, त्या अज्ञानाला अनुलक्षून आपण सुखदुःखाचे अनुभव घेतो. म्हणून झोपसुद्धा ही एक प्रकारानं आनंदाचा अनुभव देत असली तरीसुद्धा ती अज्ञानाशी निगडीत आहे. योगमध्ये आम्ही वृत्ती म्हटलंय पतंजली. हा, वृत्ती. हा, कारण जोपर्यंत मी गाढ झोपेमध्ये होतो तोपर्यंत माझा कोणाशीही संबंध नव्हता. मी माझ्या आत्मतत्वाशी जोडलो गेलेलो होतो आणि म्हणून मी एक प्रकारची शांतता माझ्या ठिकाणी अनुभवत होतो. जागृतीमध्ये आल्यानंतर पुन्हा मी ह्या दृश्याला जोडला गेलो. माझा मी तिथे जागा झाला. मी आणि माझं ज्या ज्या वेळेला जागं होतं किंवा जागृत राहतं तेव्हा तुम्ही त्या सुखदुःखाच्या अनुभवाशी निगडीत होता किंवा घडणाऱ्या घटनांना अनुलक्षून तुमच्या वृत्तीवरती ते काहीतरी संस्कार होत राहतात. म्हणून घटना घडून गेलेली असते वर्ष 2 वर्षापूर्वीची, पण अरे नाही, तो त्यावेळेला मला असं बोलला, हे कुठून आलं तर त्या घटनेला जो मी जोडलेला होता तो मी आत्ताला माझ्या स्मृतीशी निगडीत झाला आणि ती आठवण माझ्यामध्ये आली आणि मी तो भाव व्यक्त केला. म्हणून आत्मतत्वामध्ये जोपर्यंत आपण लीन असतो
तोपर्यंत आपण आपल्या कर्तेपणापासून किंवा मीपणापासून बाजूला असतो. जोपर्यंत मीच करता आहे, मीच भोगता आहे ही भूमिका आपण घेतो, तोपर्यंत सुखदुःखाचे अनुभव तुम्हाला येतात. स्वप्न केव्हा संपलं तुमचं? तुम्ही जागे झालात म्हणून स्वप्न संपलं. तसं अहंकार केंद्रित असलेली आपली जी विचारधारा आहे, ती विचारधारा जोपर्यंत तुमच्यामध्ये जागी आहे, तोपर्यंत तुम्ही सुखदुःखात्मक भावनांशी, खोट्या कल्पनांशी निगडीत राहतात. म्हणून मला येणारं सुखदुःख हे माझ्या आत्म्याशी निगडीत नाही, देहाचा भाग आहे, तो देहाच्या अंगानं चालेल ही भूमिका ज्या वेळेला आपण घेऊ, त्यावेळेला त्या देहाची वेदना तुम्हाला जाणवणार नाही किंवा तिच्याकडे सहजपणानं बघणारी एक मानसिकता आपल्यामध्ये तयार होईल. म्हणून आत्मतत्वाची जाणीव ज्या वेळेला खऱ्या अर्थानं जागी होते, तिथे तुम्ही त्या अविनाशी पुरुषाच्या जवळ जाता. आणि जो मुळात अविनाशी आहे, जो आनंद स्वरूप आहे, त्याच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला ती स्पंदनं अनुभवाला येणार. म्हणून तुम्ही त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये राहता. आपण मंदिरांमध्ये जातो, तीर्थक्षेत्रांच्या अनुषंगानं आपण जातो. तिथे गेल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय आहे? अरे मला इथे मी आलो, खूप बरं वाटलं. का बरं वाटलंय तुम्हाला? तुमच्या सगळ्या नित्याच्या प्रपंचामधलं असलेलं तुमचं मन तुम्ही ते काही काळासाठी बाजूला काढलं आणि त्या स्थानावरती गेलात की ज्या स्थानावरती अखंडपणानं एका आत्मतत्वाचाच विचार भरलेला आहे. तिथे बाकी काहीच नाही आहे. म्हणून तुम्हाला त्या स्थानावरती गेल्यानंतर, त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची परमतत्वाच्या जवळ गेल्याची भूमिका येते आणि तुम्ही त्या आनंदाचा अनुभव त्या ठिकाणी घेता. आणि तो ज्या वेळेला घेतला जातो, त्याच वेळेला हा जीवात्मा एक प्रकारानं प्रगतशील ज्याला म्हणता येईल, त्या शुद्ध जाणीव तत्वाकडे स्थिर व्हायला लागतो. म्हणून 10व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, परमेवाक्षरं प्रतिपद्यते स यो ह वै तच्छायम् अशरीरं लोहितं शुभ्रम् अक्षरं वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञः सर्वो भवति तदेष श्लोकः. परमेवाक्षरे प्रतिपद्यते स हो य वै. तो ह्या श्रेष्ठ अविनाशी तत्वापर्यंत पोचतो. कुठल्या अविनाशी तत्वापर्यंत? त्याचे गुण पुढल्या ओळीत येतात. सौम्यः य वै तत् अच्छायम् अशरीरम् अलोहितं शुभ्रम अक्षरम वेदयते. हे परमस्वरूप कसं आहे? छायारहित आहे, जड शरीर विरहित आहे, रंगरहित आहे, शुद्ध अविनाशी स्वरूप त्याचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सहा तु सर्वज्ञः सर्वाः भवति. तो सर्वज्ञ व सर्वस्वरूप होतो. आणि त्यासाठी त्यांनी एका प्राचीन मंत्राचा पुढे उल्लेख केलेला आहे. इथे जीवात्म्याच्या शुद्ध जाणीव स्वरूपाचा विचार ऋषी स्पष्ट करतात. हे शुद्ध जाणीव तत्वाच्या जवळ, त्या परमपुरुषाच्या जवळ मी ज्या वेळेला जातो, त्यावेळेला माझी भूमिका किंवा मला अनुभवाला येणारी अवस्था कशी आहे? तर मीच आनंद स्वरूप आहे, मीच चिदानंद स्वरूप आहे.
शिवोहम शिवोहम ही जी भावस्था आहे, या अवस्थेचा भाव तुम्हाला अनुभवता येतो किंवा तुमची एक ती भावना तयार होते. आणि ही भावना तयार होत असतानाच आपलं अज्ञानजन्य जे मन आहे, त्या अज्ञानजन्य मनामधलं अज्ञान निराकरण होत असतं. जोपर्यंत अज्ञानाचं निराकरण होत नाही, तोपर्यंत शुद्ध ज्ञानाच्या जाणीवेमध्ये आपण येत नाही. शाळेमध्ये शिक्षक शिकवताना शिक्षकांनी एखादा विषय शिकवल्यानंतर त्यांचं काय असं समजलं का तुम्हाला? मग मी पुढे जातो. मग आपण म्हणतो की हो मला समजलं. याचा अर्थ जे आत्तापर्यंत शिकवलं गेलेलं आहे ते मला समजलं, म्हणून पुढच्या ग्रहणाला मी तयार झालो. अज्ञानाला जोपर्यंत मी बाजूला करत नाही, मीपणाच्या वृत्तीतून मी जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत यथार्थ ज्ञानाची, चिदानंदाची अनुभूती मला ग्रहण करता येणार नाही. म्हणून हे आत्मस्वरूप कसं आहे? छायारहित. त्याला सावलीचा भावच नाही. सूर्याचं प्रतिबिंब वाहत्या गंगेतही पडतं आहे, विहिरीतही पडतं आहे आणि मी ठेवलेल्या पातेल्यातही ते पडतं आहे. 3 ठिकाणी ते सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आपण बघतो. याचा अर्थ सूर्य 3 झाले का? नाही. सूर्य एकच आहे. त्याला प्रतिबिंबित होणारी माध्यमं जी आहेत, ती माध्यमं फक्त वेगवेगळी आहेत. तसं जागृत अवस्था म्हणजे माझा स्थूल देह, स्वप्न अवस्था म्हणजे माझा सूक्ष्म देह आणि सुषुप्ती म्हणजे माझा कारण देह, या तिघांनाही व्यापलेला आत्मा हा एकच आहे. तो 3 ठिकाणी आम्हाला विभागलेला फक्त जाणवतो. मुळात तो विभागलेला नाही. त्या अवस्थेला अनुलक्षण आम्ही त्याच्याकडे बघतो आहोत. म्हणून अहमच्या पलीकडे जाणं, मीच्या पलीकडे जाणं, तेव्हाच आम्हाला ह्या तिघांनाही व्यापलेल्या आत्म्याची पूर्ण जाणीव होते. आणि त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये, मग तो तुमचा ध्यानाचा अभ्यास असू दे, समाधीचा अभ्यास असू दे, किंवा एखादा नामस्मरण करणारा ते नामस्मरण करता करताना एकदम निश्चल अवस्थेमध्ये बसलेला असू दे, त्याला येणारी जी अनुभूती आहे, ही अनुभूती त्याच्यातल्या आत्मतत्वाची, आत्म्याची जाणीव आहे. मग तो आत्मा कसा आहे आमचा? अशरीर. शरीर हे म्हटलं की तिथे रूप रस गुणाचा भाग आला. शरीराला अनुलक्षून मर्यादितपणा आला, त्याच्यातला विनाशी धर्म आला, इतरांवरती अवलंबून असणारी भूमिका त्याच्यामध्ये आली. इथे आत्म्या कोणावरतीही अवलंबून नाही. तो मर्यादितही नाही, तो अनंत आहे. या विश्वाला व्यापूनही पुन्हा तो उरलेला आहे. आणि म्हणून जो अविनाशी आहे, जो अमर्याद आहे, त्याचं वर्णन अशरीरी या संकल्पनेमध्ये येतं. म्हणून स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाच्या पलीकडे गेल्यानंतरच, किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडे गेल्यानंतरच तुम्ही त्या उन्मनी अवस्थेचा किंवा तुर्या अवस्थेचा अनुभव घेऊ शकता. तोपर्यंत तुर्येचा अनुभव येणार नाही. म्हणून आत्मतत्वाचा विचार करताना देहाची जाणीव क्षीण करावी लागते. देह नाही, देहाच्याही पलीकडे मी आहे, या भूमिकेमध्ये यावं लागतं. मग त्याचा दुसरा लक्षण भाग कुठला आला, गुणधर्म कुठला आला? अलोहितम. शरीर आहे म्हणून शरीराला वर्ण आला,
पण ज्याला शरीरच नाही त्याच्या ठिकाणी कुठलाही वर्ण नाही, कुठलाही रंगाचा विचार नाही, म्हणून अलोहितम. आणि त्यानंतर त्याचं लक्षण दिलं विशुद्ध आणि अविनाशी. ज्या वेळेला हा अशरीरी आहे म्हणजेच अनंत आहे, अलोहितम आहे, त्याच वेळेला तो विशुद्ध होतो. कारण जिथे गुण आले तिथे शुद्ध अशुद्धता येणार. अल्पांशानं का होईना तुम्हाला वेगळेपणाचा भाव येणार. पण जिथे गुणाचा गुणातीत अवस्था येते त्या गुणातीत अवस्थेमध्ये विशुद्ध स्वरूप तुमच्या समोर येईल. त्याच विशुद्ध स्वरूपाला अविनाशीपणाचा धर्म येतो आणि त्यातून काय येतं? सर्वो भवती. सर्वज्ञः सर्वो भवती. तो सर्वज्ञ होतो. कालचंही त्याला कळतं, आजचंही त्याला ज्ञात आहे आणि उद्याचंही त्याला कळतं. ज्ञ म्हणजे जाणणे, सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणे. त्याला काळाची मर्यादा नाही. म्हणून हा सर्वज्ञ असलेला हा आत्मा आम्ही व्यवहारामध्ये ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आमचं व्यवहार ज्ञान हे विषय वस्तू जगताशी निगडित आहे. हा काचेचा ग्लास माझ्यासमोर दिसत असताना याला मी स्टीलचा ग्लास म्हणणार नाही. ज्या स्वरूपात ती वस्तू आहे त्याच स्वरूपात माझं ज्ञान हे त्या अनुषंगानं येणार. म्हणून व्यवहारामध्ये दृश्यामध्ये वावरत असताना आमचं ज्ञान आणि जाणणं हा भाव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येतो. पण मनबुद्धीच्या पलीकडे मी ज्या वेळेला जाण्याचा प्रयत्न करतो, अंतःकरण चतुष्टयाच्या पलीकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो, त्यावेळेला माझ्यातला मी हा क्षीण होतो आणि मला शुद्ध जाणीव तत्वाच्या जवळ जाणारी अनुभूती त्या ठिकाणी येते. म्हणून दृश्य अदृश्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे ज्या वेळेला तुम्ही जाता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं त्या आत्मतत्वाशी एकरूप होता. माझी असलेली जीवपणाची जाणीव जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत त्या जीवाला आत्मज्ञानाचा आनंद अनुभवता येणार नाही. नदी नदीपणानं जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला सागराची व्यापकता येणार नाही. नदी स्वतःचं अस्तित्व तिथे संपवते तेव्हाच ती सागराशी एकरूप होते आणि व्यापकत्व येतं. म्हणून त्या व्यापकत्वाचा, त्या सर्वज्ञतेचा भाव हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हा विचार त्यांनी पुढे 11व्या मंत्रामध्ये दिला. म्हणून एका मंत्राचा ऋषी उल्लेख करतात असं जे म्हटलं, तो 11वा मंत्र म्हणजे एक प्रकारानं मी कसा होतो व्यापक, त्या आत्मतत्वाच्या अनुभूतीमध्ये मी काय आहे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी दाखवली. म्हणून 11वा मंत्र येतो विज्ञानात्मा सहदैवैश्च सर्वे प्राणो भूतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरं वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञः सर्वमेवावविशेषति. सौम्यः सर्वैः देवैः सह विज्ञानात्मा प्राणाः भूतानि च यत्र संप्रतिष्ठन्ति. हे वत्सा, हा जो जाणणारा जीवात्मा आहे, सर्व देव आहेत, प्राण आणि पंचमहाभूत यांच्यासह जेथे स्थित होतात, जिथे एकरूप होतात
तत् अक्षरम याहा तु वेदयते सहा सर्वज्ञः सर्वम अविवेश इति. त्या अविनाशी परमात्म्याला जो जाणतो तो सर्वज्ञ होतो आणि सर्व होण्यासाठी सर्वात प्रविष्ट होतो. म्हणजे आपली बुद्धी, आपला प्राण, आपली पंचमहाभूत आणि हा सगळा देवलोकाचा असलेला भाग हे कुठे लीन होतात? तर त्या अविनाशी स्वरूपाच्या ठिकाणी ते लीन होतात. त्याच वेळेला तो सर्वज्ञतेचा सर्वव्यापीपणाचा धर्म त्याला प्राप्त होतो. केवळ आम्हालाच जन्ममृत्यू आहे असं नाही. देवांच्याही बाबतीमध्ये जोपर्यंत पुण्यांश आहे तोपर्यंतच देवत्वाचा भाग आहे. तो पुण्यांश संपल्यानंतर देवसुद्धा पुन्हा मृत्यूलोकामध्ये येतात आणि त्या अनुषंगानं जीवन जगतात. म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं त्या व्यापक आत्मतत्वाशी जर एकरूप व्हायचं असेल तर आपली इंद्रिय पहिल्यांदा मनामध्ये लीन करावी लागतात. मनाशी त्यांचा संयोग जो आहे तो आम्हाला तिथे निर्माण करावा लागतो आणि मग हे मन आत्म्यामध्ये लीन करणारा भाव येतो. मन आत्म्यामध्ये लीन करणं म्हणजेच मनाच्या ठिकाणी असणारी विचारांची जी स्पंदनं आहेत ती थांबवणं. ज्याला मन आत्म्यामध्ये मनामध्ये असणारी विचारांची स्पंदनं थांबवणं म्हणजेच मन पतंजलींच्या शब्दामध्ये निर्विचार समान. म्हणजे मन आत्म्यामध्ये लीन होणारा भाव येतो. कारण इंद्रिय कोणामुळे कार्य करतायत? ज्ञान ग्रहण करणाऱ्या इंद्रियांमध्ये सुद्धा ज्ञान ग्रहण होताना मनामध्ये पहिला भाव आलेला आहे, मला ही वस्तू हवी आहे किंवा मला हे काम करायचं आहे. तेव्हा ज्ञानेंद्रिय त्या अनुषंगानं पुढे कार्यरत होतं आणि जे ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेलं आहे त्याला अनुलक्षून कर्मेंद्रिय पुढे कार्य करणार. म्हणजे कर्मेंद्रियांच्या कार्याची प्रेरणा, ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानग्रहणाची प्रेरणा ही मनामधून आलेली आहे. म्हणून त्या क्रियेला, त्या ॲक्टिव्हिटीला पहिल्यांदा मला मनामध्ये पोचवायचं आहे. जिथून ते निर्माण होतं आहे तिथेच मला त्यांना थांबवायचं आहे. फ्लॅटमधल्या कॉकचं दुरुस्ती करायची असेल तर आम्ही टाकीचा नळ बंद करतो. त्याशिवाय पाण्याचा प्रवाह बंद होणार नाही आणि आपल्याला काम करता येणार नाही. तसं इंद्रियांना मनाशी मला पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, तिथे त्यांना स्थिर केलं पाहिजे आणि हे जे मन आहे जे सगळं निर्माण करतं आहे त्या मनाला विचार शून्य करण्याची भूमिका मी स्वीकारली की ते पुढे आत्मतत्वात जाईल. त्याच्याशी ते तादात्म्य पाहिजे. कारण मन स्वस्थ बसणारं नाही. मन अशा मधल्या पॉईंटवरती आहे. एक तर तुम्ही त्याला दृश्याशी तरी जोडा, नाही तर त्याला अदृश्याशी जोडा. म्हणून त्या अदृश्याला जोडण्यासाठी दृश्याचं असलेलं कनेक्शन जे आहे ते आम्ही खंडित करतो पहिल्यांदा आणि ते कट केल्याशिवाय तुम्हाला इकडे ते जोडलं जाणार नाही. म्हणून मी हा जो अहंकार केंद्रित भाव आत्तापर्यंत होता त्या मीला माझ्या मूळ आत्मस्वरूपाकडे नेण्याचा मी इथे प्रयत्न करतो आणि तो केल्यानंतरच स सर्वज्ञः सर्वमेवावविशेषते. मग तो ब्रह्मज्ञानी होतो.
तो सर्वज्ञ होतो आणि जो ब्रह्मज्ञानी आहे, जो सर्वज्ञ आहे, तो कुणातही आणि कशातही प्रवेश करू शकतो. चराचरामधल्या कणाकणामधून तो परमात्मा भरलेला आहे. याचाच अर्थ असा की त्याच्यामध्ये सर्वज्ञतेची भावना आहे. तसे आम्ही सगळ्यांमध्येच वावरतो, सगळ्यांनाच अनुभवतो. ह्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि त्यातही विशेषतः स्वप्न आणि सुषुप्तीचा विचार या प्रश्नामधून प्राणतत्वाशी, आत्मतत्वाशी जोडला गेला. म्हणून नाना फडणवीसांची एक गोष्ट अशी सांगतात की त्यांना डाक्का मलमलचं एक धोतर जोडी भेट म्हणून मिळालेली होती. आणि ती धोतर जोडी कशी होती, तर ती 10 हात लांब एवढी धोतर जोडी होती. पण त्या धोतर जोडीची घडी इतकी व्यवस्थित आणि बारीक केली जायची की एका आंब्याच्या कोळीमध्ये सुद्धा ते धोतर व्यवस्थित घडी केलेल्या स्थितीमध्ये राहील असा भाग तिथे होता. हे जसं घडतं तसं दृश्य विश्वामध्ये असलेली माझी मूळ वृत्ती ती आत्मतत्वाच्या रूपानं एका सूक्ष्म भावाशी, अत्यंत लहान वस्तूशी निगडीत होते. कुठलाही झाड घ्या तुम्ही, वटवृक्ष घ्या, नाही तर आंब्याचा घ्या, फणसाचा घ्या, त्याची बी लहान आहे, पण एकदा ती बी अंकुरित झाली की एका व्यापक वृक्षाचं स्वरूप तिला होतं. परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, अव्यक्त आहे. त्या अव्यक्तालाच विश्वाच्या अनुषंगानं व्यक्तत्वाचा भाव येतो, ते व्यक्त स्वरूपामध्ये येतं. आणि जे जे व्यक्त होतं ते पुन्हा त्याच अव्यक्तामध्ये लीन होतं. म्हणून अव्यक्तातून व्यक्त आणि व्यक्तातून अव्यक्त हे सृष्टीचं चक्र आहे. म्हणून मूळ अवस्था प्रत्येकाची ही अत्यंत सूक्ष्म अव्यक्त स्वरूपामधली आहे. म्हणून जागेपण केव्हा संपलं माझं, मी स्वप्नामध्ये गेलो तेव्हा जागेपण संपलं. आणि गाढ झोप केव्हा आली, स्वप्नही निघून गेलं तेव्हा मी गाढ झोपेमध्ये गेलो. म्हणून आत्म्यामध्ये जोपर्यंत आपण लीन होत नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाची अनुभूती येत नाही. निखळ शुद्ध आनंद जर कुठे असेल तर तो आत्मचिंतनाशी, आत्म्याशी निगडीत आहे. आणि त्यालाच वेदांतानं काय किंवा संतांनी काय परमार्थ हा शब्द मांडला. म्हणून लेखक असू दे, कलावंत असू दे किंवा एखादा शास्त्रज्ञ असू दे, तो अखंडपणानं त्याच्या त्या विषयाशी इतका एकाग्र होतो, सतत जे चिंतन करत राहतो, त्या चिंतनातून तो दिसताना आपल्याला जागा दिसतो, पण एक प्रकारानं तो त्याच्या कार्याला अनुलक्षून स्वप्नच बघत असतो की मला हे निर्माण करायचं आहे. एखादा नाटककार, एखादा लेखक ती पात्र निर्माण करत असताना तो त्याच्या स्वप्नाच्या पातळीवरती, त्याच्या मनाच्या पातळीवरती तो ते कथाप्रसंग आधी निर्माण करतो आणि मग त्याला अक्षरबद्ध करतो. तसं इथे अनेक महानुभाव, संत किंवा महापुरुष हे दिसताना आपल्यामध्ये वावरताना दिसतात, पण अंतरंगानं ते परमात्मा तत्वाशी, त्यांच्या ओंकाराशी कुठेतरी ते निगडीत असतात. शालेय वयामधली महादेव गोविंद रानडेंची एक आठवण आहे. 8-10 वर्षाचेच ते होते. शाळेच्या संदर्भातलं अभ्यासाचं पुस्तक घेऊन ते वाचत अभ्यास करत बसलेले होते. घरातल्या कोणा एका स्त्रीनं लहान मूल जे होतं ते लहान मूल त्यांच्याजवळ आणून ठेवलं आणि ती त्यांना असं म्हणाली की ते उठलं तर मला हाक मार.
आणि त्या बाई कामाला निघून गेल्या. हे स्वतःच्या चिंतनामध्ये, अभ्यासामध्ये, वाचनामध्ये इतके एकाग्र होऊन गेले की बाजूला झोपलेलं मूल जागं झालं, ते मोठ्याने रडायला लागलं, पण यांना त्याची जाणीव नाही. त्या रडण्याचा आवाज ज्या वेळेला आईपर्यंत पोचला आतल्या खोलीत, आई धावत आली, यांना त्याची जाणीव नाही. ह्याचा अर्थ असा की जागेपणी एक प्रकारानं आपण आपल्या विश्वामध्ये इतके एकाग्र होतो की बाह्य जाणीव आपली संपूनच जाते, ती थांबून जाते. म्हणून इंद्रियांना मनामध्ये, मनाला आत्म्यामध्ये लीन करणं. आणि हे जर लीन करायचं असेल तर आपल्याकडे प्रेमाच्या अंगानं चिंतनाचा विषय दिला गेला. ज्याच्यावरती तुम्ही जास्त प्रेम करता तिथे तुम्ही जास्त केंद्रीभूत होता. प्रपंचाचं प्रेम आपल्यासमोर जास्त असेल, तुमच्यासमोर त्याच प्रपंचाचा विषय सतत असेल. अध्यात्मचिंतनामध्ये तुमचं जास्त प्रेम असेल, तुम्ही त्याच्याच अनुषंगानं विचार करत राहता. त्याच्यासाठी रूपाचा विचार, गुणांचा विचार किंवा नामाचा विचार आपल्याकडे सांगितला गेला. तुम्ही रूप समोर आणा आणि त्याच्याशी एकाग्र व्हा. तुम्ही त्या गुणांचा चिंतन करत राहा, त्याच्याशी एकाग्र व्हा. किंवा नामाचा उच्चार करा, त्या नामातून तुमच्यासमोर ते जे नाम घेता त्याचं रूपही येतं आणि त्याचे गुणही येतात. म्हणून एक स्वीकारलं, रूप, गुण आणि नाम यातलं एक स्वीकारलं की उरलेले दोन तुम्हाला तिथे आपोआप येतात. म्हणून व्यक्तिगत साधनेमध्ये ज्या वेळेला आपण याचा काही एक भाग स्वीकारतो, या अंगानं त्याचा विचार करतो, त्यावेळेला ती साधना अधिक एकाग्रने होत जाते. आणि हे यालाच त्यांनी ससर्वज्ञः सर्वमेवा, त्याच चिंतनामधून आपण आत्मस्वरूपामध्ये लीन होतो. मग हे जे चिंतन आहे, हे चिंतन मी कोणाचं करावं, किंवा या विश्वाला व्यापलेला जो कोणी आहे त्याच्या चिंतनाचा विचार मी कसा करावा, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. आणि म्हणून चिंतनाला मला अखंड काय हवं आहे, याच्यामधूनच पाचवा प्रश्न समोर आला, तो म्हणजे ओंकाराचं चिंतन. हां, योगसूत्रामध्ये सवितर्क, सविचार आणि मग त्याच्यातनं सांग. सास्मित. सास्मित. उपनिषदाच्या अनुषंगानं त्यांनी ओंकाराचा विचार केला. ओंकार हा सृष्टीमधला पहिला शब्द आहे. ह्या विश्वामध्ये ज्या वेळेला शब्दाच्या निर्मितीचा विचार आला, त्यावेळेला ओंकार हा पहिला शब्द तिथे व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून उपनिषदाच्या चिंतनामध्ये ओंकार येतो. ओंकार म्हणजेच भगवंताचं नाम. म्हणून सामान्य माणसाच्याही भूमिकेतून संतांनी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, मग ते रामाचं घ्या, कृष्णाचं घ्या, महादेवाचं घ्या, जिथे तुम्हाला तुमच्या अनुषंगानं प्रेम निर्माण होतं आहे, आत्मीय भाव निर्माण होतो आहे, ते नाम तुम्ही घ्या, असा विचार त्यांनी दिला. चौथ्या प्रश्नामध्ये त्यांनी उच्चतम पूर्णत्व आणि मानसिक आणि बौद्धिक एकात्मता ज्याला म्हणतात, अशा स्वरूपापर्यंत आपल्याला आणलं. जिथे तुमची मानसिक बौद्धिक भूमिका तयार होते, त्याच वेळेला तुम्ही प्रत्यक्ष साधनेमध्ये, चिंतनामध्ये स्थिर होता. मानसिक बौद्धिक एकात्मता साधल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या ध्येयाशी, चिंतनाशी एकाग्र होता.
आता आत्मतत्वाला जाणावं, त्याला सगळीकडे बघावं, माझ्यातही बघावं, हे सामान्य माणसाला कदाचित आकलन व्हायला जड जाईल. सहजपणानं त्याला ते आकलन होणार नाही. त्याला कारणं अनेक असतील. म्हणून काहीतरी त्याला आलंबन ज्याला म्हणावं, साधन म्हणावं, ते साधन त्याला त्या ठिकाणी द्यायला हवं. म्हणून इथे ओंकाराचं चिंतन, ओंकाराचा उच्चार, ओंकाराची उपासना ही या ठिकाणी उल्लेखली गेलेली आहे. की हा ओंकार तुम्हाला बाकी काही जमलं नाही तरी चालेल, तुम्ही ब्रह्म वगैरेही जाणण्याच्या बाजूत राहू नका. तुम्ही केवळ ओंकार हाच सर्वश्रेष्ठ आहे ही धारणा मनामध्ये घेत त्या ओंकाराशी एकाग्र व्हा, त्या ओंकाराचं उच्चारण करा. या भावनेतून हा ओंकार चिंतनाचा विचार एक प्रकारानं तुम्हाला पूर्णत्वाकडेच नेईल. हा विचार ऋषींनी इथे दिलेला. इथे एक प्रकारानं क्रममुक्ती ज्याला आपण म्हणतो, टप्प्याटप्प्यानं मला पुढे जायचं आहे, तो क्रममुक्तीचा विचार पूर्णत्वाकडे जाताना ओंकाराच्या साधनेमधून ऋषींनी आमच्या समोर ठेवला. आणि हा प्रश्न 5वा विचारलेला जो आहे, हा प्रश्न शैब्यपुत्र सत्यकामानं विचारलेला आहे. शब्द अर्थ आणि काय तिसरं काय असतं? ज्ञान. नाही, शब्द म्हणजे फक्त ओंकार हा शब्द म्हणून हां. मग त्याला अर्थासह लक्षार्थ अर्थासह तुम्ही त्याचा जप करता आणि मग ते आपल्यामध्ये ते भिंत दोन्ही अर्थ. त्याला एक तिसरा शब्द आहे, शब्द अर्थ आणि शब्दार्थ, लक्षार्थ आणि तिसरा एक शब्द आहे, बघतो मी. मगाशी जे सांगितलं की मानसिक बौद्धिक एकात्मता तयार होते तेव्हा खऱ्या अर्थाने ध्येयाशी चिंतनाशी एकरूप होतो. हो, क्रममुक्तीचं पुन्हा एक. हां. क्रममुक्ती म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणं. मुक्तीचे 2 विचार आपल्याकडे आहेत, एक विहंगम मार्ग आणि एक क्रममार्ग, पिपीलिका मार्ग. विहंगम मार्गामध्ये पक्षी जो उडतो आहे तो त्याच्या पद्धतीनं उडत जातो. आणि पिपीलिका, मुंगी कशी आहे? मुंगी हळूहळू हळूहळू पुढे सरकत तिच्या मुक्कामापर्यंत जाते. तसं विहंगम मार्गानं जाणारे जे आहेत ते सद्योमुक्तीच्या मार्गानं जाणारे आहेत. ते ज्ञानाची एक उंची प्राप्त करतात आणि तिथे जाऊन पोचतात. पण पिपीलिका मार्ग म्हणजे क्रममुक्तीच्या मार्गामध्ये आपण हळूहळू पुढे जातो. एक ज्ञान विहंगम म्हणजे ज्ञानमार्ग, ज्ञानमार्ग, आणि पिपीलिका म्हणजे कर्ममार्ग, कर्ममार्गाच्या मार्ग. हो, म्हणून इथे सत्यकामानं अंतकाळापर्यंत कोणाचं ध्यान करावं किंवा प्रणवाचं ध्यान करावं, कसं करावं, आणि त्या ध्यानानं तो कोणाला प्राप्त करतो अशा स्वरूपाचा प्रश्न सत्यकामानं विचारलेला आहे. आता इथे सत्यकाम ऋषी परंपरेमध्ये नावं जशी पुन्हा पुन्हा येत राहतात, मग कोण वाल्मिकी, कोण वसिष्ठ
असे प्रश्न आपल्याकडे आहेत. तसं इथे सत्यकाम हा कोण असाही एक विचार अभ्यासामध्ये समोर येतो. कारण शैब्य सत्यकाम असं म्हटलं आहे, याचा अर्थ शैब्याचा पुत्र सत्यकाम असा एक भाग आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकाम येतो. शिबिकुलातला छांदोग्य उपनिषदात सत्यकाम आहे. पण तिथे त्याची जी गोष्ट आलेली आहे ती दासीपुत्र म्हणून गोष्ट आलेली आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये ऋषींच्या समोर हा सत्यकाम ज्या वेळेला जातो आणि मला हे ज्ञान हवं आहे असं म्हणतो, त्यावेळेला ते ऋषी त्याला असं म्हणतात की तुझे वडील कोण आहेत आणि तुझं गोत्र काय आहे ते मला कळू दे, मग मी तुला सांगतो. म्हणून तो आईला विचारायला येतो. आई ऋषींच्याकडे त्याला घेऊन येते आणि म्हणते की मी दासी आहे, दासी धर्माला अनुसरून याचे वडील कोण मला माहिती नाहीत, त्यामुळे याच्या वडिलांचं नाव मी सांगू शकत नाही आणि त्यामुळे गोत्र तुम्ही म्हणता तेही मला सांगता येणार नाही. ऋषी विचार करतात की ज्याची आई एवढी प्रामाणिक आहे, सत्याचरणी आहे, याचा अर्थ या मुलामध्ये ज्ञान ग्रहण करणारी जी वृत्ती आहे ती शुद्ध वृत्ती आहे. म्हणून ते त्याला म्हणतात की आजपासून मी तुला सत्यकाम म्हणूनच संबोधित करतो आणि तुला पुढे शिकवतो. असा एक सत्यकामाचा उल्लेख आहे. इथेही तो सत्यकाम आलेला आहे. म्हणून या सत्यकामानं पहिला आपला विचार ऋषींच्या समोर ठेवला. आता हैनं शेभ्यः सत्यकामः पप्रच्छ सयोः वै तद्भगवन् मनुष्येषु प्राणायान्तम् ओंकारम् ध्यायित कथं वा वस तेन लोकं जयति इति. अथः एनं शैब्यः सत्यकामः पप्रच्छ. पिप्पलाद ऋषींना नंतर शिबिकुलोत्पन्न सत्यकामानं प्रश्न केला, विचारलं, भगवान मनुष्येषु सः यः वै तत् ओंकारं प्राणायान्तम् अभिध्यायति. मनुष्यांपैकी जो त्या ओंकाराचे यावत जीवचिंतन करतो, सः तेन कथमं लोकं वाव जयति इति. तो त्या चिंतनाने कोणता लोक प्राप्त करतो. असे ते त्यांनी भगवन हा शब्द वापरलेला आहे. एक प्रकारची आदराची भावना ही ऋषींच्या गुरूंच्या अनुषंगानं त्यांनी दिलेली आहे. आपण जी जी काही उपासना करतो, जे जे काही अशा स्वरूपाचं अध्यात्मचिंतन आपण करतो, याच्यामध्ये मनबुद्धीची एक प्रकारानं मशागत असते, त्याची पूर्वतयारी असते. आणि या उपासनेमधून यांच्यावरती मनबुद्धीवरती जे संस्कार होतात, त्या संस्कारातूनच तुमची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय एका सात्विक कर्माशी कुठेतरी जोडली जातात. म्हणून उपासकानं आपली असलेली जी उपासना आहे, ही उपासना अखंडपणानं निरंतरपणानं अंतिम श्वासापर्यंत चालू ठेवायची आहे किंवा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही भूमिका ज्या वेळेला येते त्यावेळेला माझा मृत्यूही एक प्रकारानं उत्तम होतो अशा रीतीचा भाव त्या ठिकाणी. कारण तुम्ही ज्या साधनेमध्ये राहता, ज्या चिंतनामध्ये राहतात, त्याच चिंतनाला घेऊन आपण पुढे जातो. हे या आधीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलेलं आहे. जसं माझा विचार आहे तशीच माझी कृती आहे. म्हणून आचार, विचार आणि उच्चार हा आपला जीवनाचा रोजचा भाग आहे.
म्हणून मी मृत्यूपर्यंत जर ओंकाराचं चिंतन करत असेन तर माझा पुढला जन्म किंवा पुढला लोक कसा असेल हे भगवान आपण मला सांगा. भगवंत हा शब्द किंवा भगवान हा शब्द म्हणजे 6 गुणांनी युक्त असलेला पुरुष. भगवंतामध्ये 6 गुण आहेत म्हणून आम्ही त्याला भगवंत म्हणतो. 1 ज्ञान, 2 वैराग्य, 3 ऐश्वर्य, 4 श्री संपन्न, श्री, 5 औदार्य आणि 6 यश. भगवंताच्या ठिकाणी परिपूर्ण ज्ञान आहे. कोणतंही ज्ञान असं नाही की ते भगवंताच्या ठिकाणी नाही. आपण ज्ञानामध्ये कमी असू शकू पण भगवंताच्या ठिकाणी ज्ञानाचा परिपूर्ण भाव आहे. एखादी गोष्ट सोडत असताना आमच्यामध्ये कदाचित मनाची उलघाल होईल पण भगवंताच्या जीवनाकडे विचार करताना वैराग्य तिथे परिपूर्ण आहे. कोणतीही आसक्ती, तुम्ही रामाचा चरित्र बघा, कृष्णाचं चरित्र बघा, तिथे आसक्तीचा भाग नाही, परिपूर्ण वैराग्य आहे. ऐश्वर्य आणि श्री, ऐश्वर्यामध्ये संपूर्ण मालमत्तेचा विचार आहे, वस्तुमात्राचा विचार आहे आणि श्रीमध्ये केवळ लक्ष्मीचा किंवा धनाचा विचार. तो ऐश्वर्य संपन्नही आहे आणि तो लक्ष्मी संपन्नही आहे. म्हणून त्याचं वैराग्य एवढं विलक्षण आहे की ऐश्वर्यही आहे आणि लक्ष्मीही आहे पण तो त्याच्यामध्ये गुंतलेला नाही. लक्ष्मी भगवंताच्या पायाजवळ आहे. किंबहुना समुद्र मंथनातून ती निर्माण झाल्यानंतर राक्षसांनाही असं वाटलं, ऋषीमुनींनाही असं वाटलं की ही लक्ष्मी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून त्या अपेक्षेनं ते तिच्याकडे बघत होते. पण नारायण मात्र एका बाजूला शांतपणानं होते बसलेले. हा माझ्याकडे बघतच नाहीये. या एका उत्सुकतेमधून ती नारायणाच्या जवळ आली आणि त्याला तिनं माळ घातलेली. हा भाव वैराग्याच्या अनुषंगानं आहे. आणि औदार्य म्हणजे तो काहीही भगवंत तुम्हाला देतो. तो देताना तिथे अपपर भाव ठेवत नाही आणि यशस्विताही त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या सारखे हे 6 गुण येतात तो भगवंत या उपाधीनं युक्त होतो. म्हणून अशा ऋषींच्या जवळ, अशी भूमिका असलेल्या महानुभावांच्या जवळ हा सत्यकाम म्हणतो आहे की खरोखर मरेपर्यंत ओंकाराचं ध्यान कसं करावं, त्यातून आम्ही काय प्राप्त करावं की जेणेकरून उत्तम लोकाला आम्ही जाऊ. इथे 3 शब्द त्याचे फार महत्त्वाचे आहेत. खरोखर, मरेपर्यंत, प्राणायान्तम ओंकारम अभिध्यायती. ओंकाराचं ध्यान मरेपर्यंत पूर्णतः करणं, यावं जीवचिंतन ज्याला म्हणता येईल तो भाव आहे. आपल्याला जे चिंतन करायचं आहे, जे ध्यान करायचं आहे त्याच्यामध्ये आपली स्वतःची आत्यंतिक आत्मीयता असणं फार महत्त्वाचं आहे. हां, तुम्ही हे करा म्हणजे तुमचं ह्या अडचणीचं निराकरण होईल असं कोणी मला सांगितल्यानंतर मी जे करतो
त्यामध्ये केवळ ती अडचण दूर व्हावी एवढाच उद्देश माझ्यासमोर आहे, म्हणून ते करायचं आणि मी करून टाकलं अशा भावनेनं मी वावरतो. पण इथे मी जे करतो आहे त्यातून खऱ्या अर्थानं मला आत्मिक आनंद प्राप्त होतो आहे किंवा होणार आहे या भावनेनं मी करतो आहे. म्हणून तिथे खरोखर आत्यंतिक तळमळीमधून मी ते करतो आहे. आणि कुठपर्यंत करतो आहे? मरेपर्यंत. जोपर्यंत या देहामध्ये जीवभाव आहे, प्राणतत्व आहे, तोपर्यंत मला ते करायचं आहे. म्हणून आपलं ध्यान, आपलं चिंतन, आपली उपासना ही एक प्रकारानं निष्काम मनोभूमिकेतून असावी. आणि त्या मनोभूमिकेमध्येच आंतरिक समतेचा, एकाग्रतेचा भाव येतो आणि आमच्यामधली ग्रहणताही त्याच अनुषंगानं येते. इथे ओंकाराचं ध्यान हा विचार देत असताना माझ्यामधल्या सगुणातून निर्गुणाकडे जाणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा विकास आहे. कारण ओंकार हा विश्वाला व्यापलेला आहे, चराचराला व्यापलेला आहे. मी त्याला माझ्यासमोर त्या ओंकाराच्या स्वरूपामधलं एक सगुणाचं प्रतीक म्हणून त्याला मी माझ्यासमोर आणतो आहे. म्हणून आपण जी जी उपासना करतो, जे ध्यान करतो, जो अभ्यास करतो, तो एक प्रकारानं सगुणातून सुरू होतो आणि तुम्हाला निर्गुणापर्यंत नेऊन पोचवतो. अष्टांग योगाचा अभ्यास करतानाही आपण पहिल्यांदा स्थूलाशी निगडीत आहोत, देहाच्या अनुषंगानं आपण बघतो. पण ज्या वेळेला ध्यान धारणा समाधीमध्ये आपण जातो तिथे आपण त्या आत्मतत्वाकडे वळत असतो, आत्मतत्वाकडे जातो. म्हणजे एक प्रकारानं आपण व्यापक होतो, निर्गुणत्वाची भूमिका घेतो. म्हणून सगुणातून निर्गुणाकडे जाणारा जो विचार तो ओंकाराच्या अनुषंगानं आपल्या समोर या ठिकाणी येतो. आणि तो कसा आहे? प्रयाणांत. म्हणजे माझ्या अखेरपर्यंत मला तो ओंकार चालू ठेवायचा आहे. जसं शरीर आहे ते निर्माण झालेलं आहे म्हटल्यानंतर त्या शरीराचे काही धर्म हे नैसर्गिक स्वरूपामध्ये राहणार, म्हणून त्याला वार्धक्य येणार. माझी इंद्रिय असतील, ही शरीर असेल, हे एक प्रकारानं थकत जाणार आहे. मनाच्या अनुषंगानं स्मृतिपटलाचा भागही माझा क्षीण होणार आहे. विस्मृतीकडे मी काही वेळेला जाऊ शकतो. म्हणून माझं शरीरही थकतंय, माझं मनही थकतंय आणि तरीही मला अखेरपर्यंत साधनेचं सातत्य जे आहे ते साधनेचं सातत्य टिकवून राहण्यासाठी प्रयाणांत हा शब्द सत्यकामानं वापरलेला आहे. म्हणून आपली साधना ही अखेरपर्यंत आहे. जो प्राण मी जन्माला आल्याबरोबर माझ्यात आलेला आहे त्याच प्राणाला मी साधनेच्या अनुषंगानं बरोबर घेत या देहातून मी बाहेर पडणार आहे. हा भाव या ठिकाणी ऋषींनी समोर ठेवलेला आहे. ऋषींनी दिलेलं उत्तर आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. भावनेला विचार जोडला आहे. हो, ओंकाराचा विचार. इथे दोन शब्द वापरले, एकत्व मनोपश्यत हो. आणि सर्वत्र समदर्शन. म्हणजे सगळ्या वस्तुमात्रांमध्ये मी सारखेपणानं बघतो. माझ्यामध्ये कुठलीही भेददृष्टी नाही. हा ज्ञानी आहे का हा अज्ञानी आहे, हा श्रीमंत आहे का हा गरीब आहे. आत्मतत्वाला हा कुठलाही भेद नाही. ती समत्वाची दृष्टी, म्हणून समदर्शिनः. आणि एकत्वम अनुपश्यती,
म्हणजे मी सगळ्यांच्याकडे एकत्वानंच बघतो आहे, वेगळेपणानं बघत नाही. अद्वैताची पातळी ज्याला आपण म्हणतो, ती अद्वैताची मनोभूमिका, मनोधारणा ही आपल्यामध्ये त्या अनुषंगानं येते. जप हं. हे कर्माच्या अर्थाने घेतलं हां तर त्याच्यामध्ये तुम्ही भाव जोडता, पण ते निष्काम कर्म, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं काहीच नको, फक्त मरेपर्यंत ते स्मरण. करत राहणं, हां त्या नामस्मरणामध्ये राहणं. अजप पण कर्मच आहे. हं? जप कर्म येईल ना. जप कर्म येईल, अजप अजप पण कर्मच अकर्म. ते सहजपणानं होणार आहे ना. होणार. श्वास घेतो हे कर्मच आहे, पण म्हणजे त्या श्वासामध्ये सहजताच आहे. तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. आम्हाला हे म्हणायचं होतं की प्राणाला विचार जोडलाय. हो, प्राणाला आपण विचार. प्राणाचा अभ्यास करतोय, सो प्राण जे आहे त्यालाच प्रणवासारखं त्याच्या सर्क्युलेशनला बॅलन्स बॅलन्स कर. ओंकाराच्या माध्यमातून ते हे जोडलं, म्हणजे ओंकाराचा विचार हा. हा प्राणाच्या कर्माशी जोडला, असं मला बरोबर. म्हणायचं. मग सोहममध्ये तेच येतं. सोहममध्ये तेच आहे. सोहम साधन. सोहम, सहा अहम, सोहम, हम्म. तो मीच आहे ही अखंड जाणीव मी माझ्यामध्ये ठेवणं. माझं नाव लक्ष्मीकांत म्हणून मी लक्ष्मीकांत नाही, मी सोहम हा भाव माझ्यामध्ये मी सतत ठेवणं, हा विचार म्हणजेच तो आत्मतत्वाच्या जाणीवेचा भाग. पण ते प्राण हा विषय कुठेच सुटत नाही, प्राण सुटतच नाही. तर त्या प्राणाला लागून त्या प्राणाचा नाद आला त्याच्यात. प्राणाचा नाद आला, त्या प्राणाला मी कसं व्यक्त करावं म्हणून तो ओम आला. सो ब्रीदिंग ॲज अन ॲक्टिव्हिटी बघितलं तर त्याच्यामध्ये इमोशन हे ॲड होतं, म्हणजे ओंकाराचा नाद जो आहे, व्हायब्रेशन म्हणा, एनर्जी, इमोशन म्हणा, ते प्राणाला ॲड होतं. म्हणजे नुसतंच श्वास चालू आहे, भाव काहीच नाही, सजगता हा भाव आणणार. बरोबर ना? आय एम जस्ट लाऊड थिंकिंग, अजून चिंतन. शरीर